नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज माझ्या सोबत डॉक्टर गौरी पिंपळे आलेले आहेत. बिझनेस इकॉनॉमिक्स मधली त्यांची पीएचडी आणि त्यांचं काम ह्याच्यातलं. ह्याच्या ह्याचा त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा दोनाचा फायदा आज आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यांचं स्वतःचं चॅनल आहे गौरीनॉमिक्स म्हणून. तर एशा पृथ्वी आणि गौरीनॉमिक्स दोन्ही चॅनेलवरून हा व्हिडिओ प्रदर्शित होतोय. तेव्हा तुम्हाला दोन्हीकडे शेअर, लाईक करायचंय आणि सबस्क्राईब करायचंय. विषयाकडे वळते. इराण युद्ध व्हायलाच पाहिजे. इराणला बेदम चोपला पाहिजे. म्हणून इस्रायल अमेरिकेच्या मागे होता असं तुम्ही आणि मी ऐकलेलं आहे. पण तुम्हाला मजा माहितीये का, की इस्रायल जेवढा आग्रही होता ना, तेवढाच संयुक्त अरब अमिरात आग्रही होता ह्याच्यामध्ये. आणि अमिरात मागे लागलेला होता अमेरिकेच्या. कसंही करा पण ह्या इराणचा बंदोबस्त करा. आता हे कसं झालं? का झालं? ह्याच्याबद्दलची अ, माहिती जी आहे ती मी आधी तुम्हाला दिलेली आहे. पण अमिरातीचा हा जो आग्रही भूमिका होती त्याच्यात आणि आता त्यांनी अमेरिकेला एक छानशी वॉर्निंग दिलेली आहे. ती वॉर्निंग काय आहे आणि तिचे रिपरकशन्स काय, परिणाम काय हे आज आपण गौरीताईंकडून ऐकणार आहोत. गौरीताई नमस्कार. तुम्हाला धन्यवाद देते. आज तुमचा वेळ काढून तुम्ही आलात आमच्याकडे आणि ह्या विषयावर आम्हाला जरूर सांगा, की संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिकेमध्ये नेमकं काय चाललेलं आहे ते? नमस्कार. आता रिसेंट न्यूज अशी आहे की संयुक्त अरब अमिरातीने अमेरिकेकडे फायनान्शियल लाईफलाईन मागितली. आता फायनान्शियल लाईफलाईन मागितली आहे. ही बातमी वॉल स्ट्रीट जर्नलने दिली आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय आहे? फायनान्शियल लाईफलाईन मध्ये त्यांनी अमेरिकेकडे बेलआउट मागितलाय, त्यांनी अमेरिकेकडे करन्सी स्वॅप मागितलाय आणि त्याचबरोबर की आम्हाला तेलाचे व्यवहार डॉलर वगळून दुसऱ्या चलनात करण्यासाठी चीनच्या युआन किंवा दुसऱ्या इतर देशांच्या चलनामध्ये करण्यासाठी परवानगी द्या. अशा गोष्टी त्यांनी मागितलेल्या आहेत. एकतर बेलआउट अमेरिकेकडे मागितलंय म्हणजे ते इनडायरेक्ट IMF कडे मागितलंय. त्याचा अर्थ युएईचं भरपूर नुकसान झालेलं आहे. त्यांच्या भूमीवरती हल्ले झालेले आहेत, डेटा सेंटर्सचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचबरोबर प्रॉपर्टी प्राइसेस खाली आलेले आहेत, हे तर सगळ्यांना माहिती आहे. ले ऑफ होत आहेत त्यांच्याकडे पॅकेजेस जी मिळत आहेत त्याच्यावरती परिणाम झालाय. म्हणजे आणि आर्थिक नुकसान प्रचंड झाल्यामुळे त्यांना परत रिबिल्ड करायचंय. त्यामुळे त्यांनी बेलआउट मागितलाय, करन्सी स्वॅप मागितलाय. करन्सी स्वॅप म्हणजे काय? तर आता एखादा देश असतो त्याची जी करन्सी, आता इथे युएईचं उदाहरण घेऊया आपण. युएई मध्ये दिराम आहे. ते काय करणार की अमुक इतक्या रकमेचे दिराम फेडरल रिझर्व्हला देणार आणि त्यांना सांगणार आम्हाला डॉलर्स द्या. डॉलर्स नाही आहेत आज युएईकडे, डॉलर्सचं शॉर्टेज आहे, म्हणून युएई सांगताय आम्हाला करन्सी स्वॅप करून डॉलर्स द्या. आणि मग ह्याच्यामध्ये कशी असते ही प्रोव्हिजन, कशी असते? साधारण 4 आठवडे ते 12 आठवडे म्हणजे 1 महिना ते 3 महिन्यापर्यंत ते रिटर्न करतील. म्हणजे रिटर्न करतील काय? रिटर्न करतील तर ते फेडरल रिझर्व्हला परत डॉलर देतील आणि स्वतःचे डिराम परत घेतील. त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट असतो, तो फार मिनिमम असतो, पण हे केलं जातं करन्सी स्वॅप जर डॉलरचं शॉर्टेज असेल तर. त्यांनी करन्सी स्वॅप मागितलाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी अमेरिकेच्या नाकाला मिरच्या झोंबणारी आहे ते म्हणजे तेलाचे व्यवहार आहेत ते डॉलर वगळून युआन किंवा इतर देशाच्या करन्सीमध्ये करण्याचं मागितलेलं आहे त्यांनी. आता याच्यावरती अमेरिकेने काही अजून रिॲक्शन दिलेली नाहीये, पण ही सध्या फायनान्स वर्ल्ड मधली सगळ्यात मोठी बातमी आहे की युएईने अमेरिकेकडे फायनान्शियल लाईफलाईन मागितलेली. युएई मध्ये साथही दुबई. युएई आणि दुबई हे सगळ्यात सेफ मानले जाणारे म्हणजे सगळ्या देशांमधले आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी. हे सेफ प्लेस फॉर इन्व्हेस्टमेंट मानलं जातं. पण आता त्याच्यावरती जो दुबईवरती हल्ले झाले त्याच्यामुळे दुबई हे सगळ्यात सेफ आहे हे जे काही मानलं जात होतं तेच नाहीसं झालेलं आहे. म्हणजे दुबईला किंवा युएई वरती कोणी कधी अटॅक करू शकतो हे सिद्ध झालं. त्याच्यामुळे त्यांना इन्व्हेस्टमेंट कशा येतील ही पण काळजी आहे. म्हणून मग ते फायनान्शियल लाईफलाईन द्या तर आम्ही टिकून राहू असं काहीतरी युएईचं म्हणणं आहे. लाईफलाईन म्हणजे काय आधी आम्हाला सांगा समजून. आता नॉर्मल आहे लाईफलाईन. आपण हेल्थसाठी लाईफलाईन, व्हेंटिलेटर हा सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणतो. इथे आर्थिक दृष्ट्या जेव्हा अडचणीमध्ये असतात तेव्हा तो पहिला प्रेफरन्स हा डॉलरला दिला जातो, कारण अजूनही मुख्यत्वे सगळे व्यवहार डॉलरमध्ये होतात. त्यामुळे डॉलर असतील तर ती इन्व्हेस्टमेंट जास्त मोठ्या प्रमाणावर डॉलर आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काळजीचं कारण नाही. अशी एक
भूमिका सगळ्याच देशांची आहे आणि ते थोड्या प्रमाणात काय बऱ्याच प्रमाणात खरंही आहे. गेल्या 80 वर्षाचा इतिहास बघितला तर डॉलर नाहीयेत म्हटल्यानंतर आम्ही करणार का? मग आता आम्हाला लाईफलाईन म्हणून करन्सी स्वॅप तरी द्या. आमची करन्सी आम्ही तुम्हाला देतो. आम्हाला डॉलर तरी द्या. नाही म्हणजे मला का असं मी काय म्हणायचंय की करायचं आपण लाईफलाईन जी आहे धरू? तुम्ही उदाहरण बरोबर दिलं की व्हेंटिलेटरचा अर्थ असा की शरीराच्या आसपास ऑक्सिजन आहे पण शरीर तो घेण्याच्या परिस्थितीत नसतो म्हणून त्याला ऍडिशनल ऑक्सिजनचा सप्लाय द्यावा लागतो त्याला लाईफलाईन म्हणतो आपण तशी ह्या UAE कडे आता डॉलर नाहीत आणि डॉलर नाहीत याचा अर्थ गौरीताई काय आपण म्हणायचा की समजा आतापर्यंत UAE हे मध्य पूर्वेमधलं एक फायनान्शियल सेंटर बनलेलं होतं आणि संपूर्ण जगाचे व्यवहार तिकडून होत होते. तर मध्यंतरी बातमी अशी आलेली होती, की अनेक धनिकांनी आपला पैसा काढून घेतला आणि तो सिंगापूर किंवा हाँगकाँगकडे नेऊन वळवलेला आहे. आणि हे असं केल्यामुळे त्यांच्याकडे डॉलरचं शॉर्टेज झालंय का? आणि करन्सी नसल्यामुळे त्यांना अमेरिकेकडे जावं लागलंय? ऑइल एक्सपोर्ट वरती सगळ्यात मोठा परिणाम झालेला आहे. हां. अच्छा. आणि ऑइल एक्सपोर्ट मधून मॅक्झिमम डॉलर्स या आखाती देशांना मिळतात. मुळात पेट्रोल डॉलर उदयाला यायचं कारण तेच आहे की ऑइल एक्सपोर्ट मधून मॅक्झिमम डॉलर मिळतात. मग त्या डॉलरचं काय करायचं असा प्रश्न आला. तेव्हा अमेरिकेने त्यांच्या बरोबर तो करार केला की डॉलरमध्ये व्यवहार करा आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ. पण आज संरक्षणासाठी मध्ये पण अमेरिका कमी पडलेली आहे आणि ऑइलचा एक्सपोर्ट पण जवळजवळ थांबलेला आहे. बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. कसं करणार म्हणजे कसं हे देश कसा चालवणार हा प्रश्न आहे त्यांच्या पुढे. प्रॉपर्टी प्राइसेस कमी झालेले आहेत. इन्व्हेस्टमेंट काढून घेतलेले आहेत. मग अशा वेळेस कोणी इन्व्हेस्ट करायला नाही आलं तर मग डॉलर येणार आहेत कुठून? मुख्य म्हणजे तेलाचा एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे डॉलर जे हक्काचे डॉलर्स मिळत होते ते बंद झालेले. म्हणजे आता म्हणून डॉलर हातामध्ये नाही. डॉलर खरेदी करायला त्यांची तयारी दिसत नाहीये. नॉर्मली काय आहे, की समजा भारताकडे डॉलर नसतील, तर भारत खुल्या मार्केटमध्ये ते खरेदी करतो. पण ह्याचा अर्थ असा, की ते जर का डॉलर मागतायत अमेरिकेकडे लाईफलाईन द्या, याचा अर्थ ते खरेदी करायला तयार नाहीयेत. मग तसं का झालेलं आहे? खरेदी का नाही करू शकत आहेत ते? हा इथे काय होतं खरेदी केली की तुमचा फॉरेक्स रिझर्व्ह असतो त्याच्यामधले डॉलर्स कमी होतात. जेव्हा तुम्ही ओपन मार्केट मधून खरेदी किंवा विक्री करता तेव्हा तिथल्या डॉलरवरती परिणाम होतो. त्याच्यामुळे मग ते फॉरेक्स रिझर्व्हचे न वापरता आम्हाला तुम्ही करन्सी स्वॅप द्या. आम्ही फॉरेक्स रिझर्व्ह मधले वापरणार नाहीये. तो फॉरेक्स रिझर्व्ह जो आहे तो आम्हाला हवा आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही करन्सी स्वॅप करा आमच्या बरोबर. आमच्याकडे आमची करन्सी आहे ती आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही आम्हाला डॉलर. कारण कोणालाही कोणत्याही देशाला फॉरेक्स रिझर्व्हला हात लावलेला आवडणार नाही. तर त्याच्यामधले पण डॉलर काढू शकतात. फॉरेक्स रिझर्व्ह मधले. पण ते इमर्जन्सी म्हणून ठेवलेले आहेत. त्यांच्याकडे फॉरेक्स रिझर्व्ह चांगला आहे, नाही असं नाहीये. पण त्यांना फॉरेक्स रिझर्व्ह मधले काढायचे नाही. पण त्याच्यामुळे असं त्याला आहे त्यांनी का, हात लावलेला समजा नाही. त्यांनी असे डॉलर खरेदी केले, तर त्यांचं जे चलन आहे त्याची किंमत कदाचित कमी होऊ शकेल. तुम्ही जेव्हा डॉलर खरेदी करता तेव्हा डॉलर अर्थातच आणि स्ट्रॉंग होतो. हो. हां, म्हणजे त्याचे दुहेरी परिणाम म्हणजे जो फॉरेक्स रिझर्व्ह आज जर का 100 बिलियन असेल, तर मुळात त्याचीच किंमत 97 किंवा 98 होईल. नवीन जे खरेदी करायचे त्याच्यासाठी अधिक पैसे द्यायला लागतील. त्यामुळे त्यांना तो मार्ग नको आहे. फॉरेक्स रिझर्व्हलाही हात लावायचा नाहीये आणि आपलं डिव्हॅल्युएशनही करायचं नाहीये. तेव्हा तुम्ही आम्हाला लाईफलाईन द्या. म्हणजे काय तर तुमच्या तिजोरीमध्ये जे काही डॉलर आहेत ते आम्हाला मुक्तपणे वापरू द्या. बरोबर ना? म्हणजे तुमचे पैसे माझेच अगदी. पैसे मला करू द्या. त्याला म्हणायचं करन्सी स्वॅप. कारण करन्सी स्वॅप करायची तर ती आजच्या रेटनी होईल. तिच्यामध्ये मग खाली-वरती रेट होणार नाहीत. असा त्याचा अर्थ होतो. पण त्यांनी काही प्रमाण दिलंय का हे सगळं करायचं तर बाबा आम्हाला महिन्याला इतके पैसे लागतील असं काही त्यांनी सांगितलंय अमेरिकेला? नाही तसं काही सांगितलेलं नाही. मला वाटतंय हा ना त्यांनी एक खळा टाकून बघितलाय. हां. अमेरिकेची रिएक्शन काय आहे ते. लक्षण काय आहे ते? कारण याच्यामध्ये परत 2 गोष्टी आहेत, की मग आता ते म्हणू शकतात, की तुम्ही आम्हाला मदतही करत नाहीये आणि तुम्ही डॉलर द्यायला तयार नाहीये, संरक्षणही देत नाहीये. मग आता आमचा आम्ही मार्ग काढतो. आता पेट्रो डॉलर बास. आता मला असं त्याच्यावर म्हणायला हां, जोडून एक बातमी म्हणते,
की अशी म्हणजे त्यांच्याकडचे डॉलर संपले म्हणून त्यांनी पाकिस्तानला 3.2 बिलियनचं कर्ज दिलेलं होतं. गेली 25 वर्ष पाकिस्ताननी ते फेडलेलं नव्हतं. तेव्हा आता अमिरातीने त्यांना सांगितलं होतं, की 25 वर्ष आम्ही थांबलो, इथून पुढे थांबणार नाही. तेव्हा तुम्ही ताबडतोबीने आमचे डॉलर आम्हाला परत करा. असं म्हटल्यानंतर मग पाकिस्ताननी सौदीकडे आणि कतारकडे मागितले आणि त्यांनी दिले आणि मग पाकिस्ताननी ह्यांना दिले. अशा बातम्या नुसत्या सोडल्या गेल्या. पण असं म्हणतात, की म्हणजे श्रीधर चित्त्यालांसारखे जे अर्थतज्ञ आहेत, अत्यंत सुप्रसिद्ध नामवंत, त्यांनी असं सांगितलं, एवढं मोठं जर का कॅश ट्रान्झॅक्शन झालं असतं, तर ते आमच्या समोर आलं असतं. आम्हाला कुठेही असं कॅश ट्रान्झॅक्शन झालेलं दिसत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा, की अमिरात आता अमेरिकेला सांगू शकेल, की पाकिस्तानकडे आमचं कर्ज पडलंय, तेही आम्हाला द्यायला तयार नाही. तुम्ही त्यांच्यावर दडपण आणा आणि आम्हाला द्यायला लावा. ते जर का होणार नसेल, तर मग तुमचे तुम्हीच द्या आम्हाला. याचा अर्थ असा, की अमेरिका कुठेतरी पाकिस्तानला ते जे काही सगळं शस्त्रसंधी करण्यासाठी ते जे धावपळ करतंय, त्याचा रिवॉर्ड म्हणून IMF कडून गलेलठ्ठ रक्कम पाकिस्तानला मिळू शकते आता ह्याचा सुगावा लागल्यामुळे UAEने कदाचित ही पाचर मारली असेल आणि नंबर 2 हे जर का करणार नसाल, तर मी जातो आणि मी युआनमध्ये व्यवहार करतो. भारताला रुपयात करायचे, त्यांना रुपयामध्ये करू देतो तेलाचे व्यवहार. अशी ही काही मेख असू शकते का त्याच्यामध्ये? अगदी अगदी. तर तो थोडक्यात तोच उद्देश आहे. पण जसं आपण म्हणतो त्यांनी सांगून बघितलंय, की एक खडा टाकलाय, की बाबा अशी अशी आमची परिस्थिती आहे. काय होते अमेरिकेची रिएक्शन? जर त्यांच्या मनाप्रमाणे झालं तर ठीक आहे, नाहीतर सांगतील, की आता आम्ही करतो व्यवहार दुसऱ्या चलनामध्ये. बास तुमचा डॉलर, पेट्रोडॉलर आता बास. असं म्हणायला हे UAE रिकाम आहे. आणि UAEने जर तसं केलं तर बाकीचे एखादे देश पण तेच करतील. म्हणजे एकूणच चित्र जे आहे ते हळूहळू बदलत चाललंय. म्हणजे सुरुवातीला युद्ध आणि युद्धाचे परिणाम इथपर्यंतच आपण विचार केला. पण हे पुढे फायनान्शियल ह्याच्यामध्ये अँगलने बघितलं तर हे काहीतरी वेगळ्याच घडामोडी आणि त्या भलत्याच दिशेने सरकत चाललंय. इंटरेस्टिंग आहे एवढं नक्की. म्हणजेच कुठूनही थोडक्यात अमेरिकेची थोडी आर्थिक कोंडी आहे ह्याच्यामध्ये आणि त्यांना अर्थव्यवहारातून त्यांच्यावर दडपण आणून आपल्याला हवे त्या सवलती घेण्याचा एक प्रयत्न आहे. तो कदाचित अमेरिकेला मान्य करा. अंतिमतः जर का त्यांनी मान्य केलं, की ठीक आहे तुम्ही युआनमध्ये पैसे घ्या, तुम्ही रुपयात पैसे घ्या. तर नुकसान म्हणजे इन ए वे धोरणात्मक पराभव हा अमेरिकेचा झालेला दिसेल आणि तो नाही झाला तर मग डॉलर ओपन करा आम्हाला. बरं डॉलर ओपन करायचे तर अमेरिकेमध्ये कॅश कुठे आहे? तिथे सुद्धा कॅशची वानवाच आहे सगळीकडे. आम्ही अनेक व्हिडिओ केले आणि त्याच्यामध्ये सांगितलं, की टंचाई तिथे असल्यामुळे काही देणी सुद्धा देणं अवघड झालेलं आहे अमेरिकन बँकांना. तेव्हा परिस्थिती संकट जी असतात ना, ती एकामागून एक येतात. ती सांगून येत नसतात, पण ती आली, की कारण ते कॅस्केडिंग इफेक्ट सारखा प्रकार असतो. तेव्हा बातमी किती छोटीशी होती बघा आणि त्याच्यामधून अर्थ किती उलगडत गेलेत. ही एक विलक्षण कथा झाली तयार. गौरीताई आणखी काय सांगाल ह्याच्यावरती? आपण कव्हर केलंय. हो. पॉइंट सगळे कव्हर केले. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला दोन्ही सबस्क्राईब करायचंय. आणि गौरीताईंचे खास आभार. त्यांनी हा विषय आम्हाला समजून सांगितला आज. वेळ काढून त्या आल्या आपल्यासोबत. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचे आभार मानते आणि व्हिडिओ संपवते. तुमच्या सहकार्याची नेहमीप्रमाणे अपेक्षा करते. धन्यवाद. धन्यवाद.